ॲडव्होकेट रोहन माळवदकर यांनी पुन्हा एक भीमा कोरेगावशी संबंधित व्हिडिओ बनविला आणि त्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ अटॅच सुद्धा करण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये मी समकालीन पुस्तकांचा संदर्भ दिला होता आणि आता त्यांनी त्याच व्हिडिओला प्रतिउत्तर म्हणून त्याच समकालीन पुस्तकातले काही पेज नंबर सांगितले आणि म्हटलं की यामध्ये कुठेच 500 महार असा उल्लेख आढळत नाही. तर माळवदकर साहेब, आपण ज्या हेनरी टी प्रिन्सेस यांच्या द हिस्ट्री ऑफ पॉलिटिकल अँड मिलिटरी ट्रान्झॅक्शन इन इंडिया या पुस्तकातील पेज नंबर सांगितले, त्याच पेज नंबरचा विचार करू. 159 पेज नंबरवर लिहिलेला आहे, द डिटॅचमेंट कन्सिस्टेड ऑफ अ डिटेल्स ऑफ मद्रास आर्टिलरी with 2 6-pounders, the 2nd battalion of the 1st Bombay Native Infantry, about 500 strong and 300 auxiliary horse. आणि याच पेज नंबरवरील 10व्या लाईन मध्ये लिहिलेलं आहे, when the whole of the Peshwa's army estimated at 20,000 horses and several thousands infantry. आता हे सर्व पाहिल्यानंतर आपला 500चा आणि 28,000चा आकडा थोड्याफार प्रमाणात क्लिअर झाला असेल. त्यानंतर आपलं म्हणणं आहे की ते 500 महार होते असा उल्लेख कुठेच नाही. त्यासाठी आपल्याला चांगला अभ्यास करावा लागेल. जी फर्स्ट बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीची 2nd बटालियन होती ती पूर्णची पूर्ण महार सैनिकांची होती आणि याचे पुरावे आपल्याला याच पुस्तकांमध्ये आढळतील. तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. त्याचबरोबर आपण आपल्या पुस्तकात म्हटलं की ही लढाईच नव्हती, ही फक्त एक छोटीशी चकमक होती. तर तुम्ही जे पेज नंबरचा संदर्भ तुमच्या व्हिडिओमध्ये दिला त्याच पेज नंबरवर ही बॅटल म्हणून उल्लेखित आहे. भारतीय राज्यघटनेने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, परंतु आपण पूर्ण अभ्यास न करताच आपलं पुस्तक लिहिलंय.